सामन्याला सुरुवात करायची आहे. 10 वाजता आहेत आणि सामन्याला सुरुवात होते. काल 10 वाजून 28 मिनिटांनी पहिला चेंडू पडला होता आणि आज मात्र 9 वाजून 58 मिनिटं झालेत. पहिला चेंडू काही क्षणातच या ठिकाणी पडला जाईल आणि अतिशय शिस्तप्रिय क्रीडा स्पर्धा पार पडली जाते. सर्व नियमांचं पालन या ठिकाणी केलं जात आहे. शेखर सर, तुमच्या माहितीसाठी ठाणे, पालघर आणि मुंबई या तिन्ही जिल्ह्यातील खेळाडूंना एकत्रित करून त्यांचं ऑप्शन करण्यात आलंय. समसमान 16 संघांमध्ये विभागले गेलेले हे संघ आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून कंपल्सरी अंडरआर्म क्रिकेटमध्ये शिस्त लावण्याच्या दृष्टीने कंपल्सरी शूज असणार आहेत. कंपल्सरी ट्रॅक पॅन्ट फुल असणं गरजेचं आहे. अशा बऱ्याचशे नवीन नवीन नियम या स्पर्धेच्या माध्यमातून लागू करण्यात येत आहेत. कारण आणि ही स्पर्धा यूट्यूबवर संतोषजी नाणेकर स्वतः उपस्थित आहेत. ही लाईव्ह स्पर्धा देखील करण्यात येत आहे अंडरआर्म क्रिकेट आणि विशेष म्हणजे प्रथम पारितोषिक 51,000 रुपये देण्यात येत आहे. 16 मालकांनी संघ विकत घेतलेले आहेत मालकी पद्धतीद्वारा. पॅशन परसिस्टन्स, के नायर, गण आणि सचिन राणे यांच्या माध्यमातून आयोजित असणारी ही बॉक्स क्रिकेट लीग. तर लोके आणि छकुला, विकास कांबळे फलंदाजीसाठी, गोलंदाजीसाठी भाऊ चंद्रकांत गव्हाणे. पहिला चेंडू स्वैर ठरतोय. तर श्री गणेश पारसाईड संघासाठी मात्र खेळता खेळता जेम्बो संघात दाखल झालेला हा भाऊ चांगली गोलंदाजी करतोय. दोघेही बंधू रितेश असेल आणि चंद्रकांत असेल, हे दोन गव्हाणे बंधू चांगली कामगिरी करताना दिसतात. विक्रोळी पारसाईडचे खेळाडू. आता मात्र पहिला रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न विकास कांबळे अर्थातच छकुला याचा. KP9 भांडूप संघाचा एक महत्त्वपूर्ण असा खेळाडू. KP9 भांडूपला सातत्याने विजय मिळवून देण्यामध्ये ज्याचा मोलाचा वाटा आहे तो खेळाडू छकुला. हो, पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट टप्पा पडतोय. यष्टीरक्षक प्रज्ञेश शिंदेचा वेध घेणारा हा चेंडू. चेपट होऊन चेंडू नो. तर झेल पकडण्याची संधी निर्माण झाली होती. हाताला चेंडू जरूर लागला परंतु बचावला गेलाय. तर लोके फलंदाजीसाठी येत आहेत. आनंद लोके, विक्रोळी परिसरातील असणारा हा खेळाडू, छोट्या चणीचा परंतु अतिशय उपयुक्त खेळाडू अंडरआर्म क्रिकेटसाठी. सुरेख फटका मात्र मारला जातोय. ऑनसाईडच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर पहा, लोके अतिशय चपळ खेळाडू आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर रन मशीन सुरू झालेली आहे. 2 धावात रूपांतर केलं जात आहे. 10 वाजता बरोबर 10 वाजायला म्हणजे 9 वाजून 59 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेला आजच्या दिवसातील. हो, आता मात्र सुरेख चेंडू भाऊ यांचा. तर सचिन राणे, अभिनंदन तुमचं, कारण 9 वाजून 59 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला. 10 वाजायच्या अगोदर स्पर्धा सुरू होते. अंडरआर्म क्रिकेटच्या दृष्टीने एक सुरेख गोष्ट म्हणावी लागेल. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारला जातोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर. षटक क्रमांक पहिलं संपते. धावसंख्या 5. अनिल बिरमुळे, आपणास देखील विनंती, व्यासपीठावर यायचं आहे. क्रिकेटचे चाहते, गणेश डेकोरेटरचे मालक आणि अंडरआर्म क्रिकेटमधील जय मालवण संघाचे सर्वोत्तम गोलंदाज अनिल. भरपूर काम आहेत माहित आहे, पण थोडा वेळ क्रिकेटसाठी सुद्धा द्या. आणि जो आपण स्टेज पाहत आहे, अतिशय सुंदर हे क्रीडांगणची सजावट करण्यात आली आहे गणेश डेकोरेटरच्या माध्यमातून. स्वतः अनिल बिरमुळे. नव्हे तर UK टायगर चॅम्पियनशिप असेल, लेजंड ट्रॉफी असेल, या सर्वच क्रीडा स्पर्धांमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण सुरेख कामगिरी पाहत असतो, असे गणेश डेकोरेटरचे अनिलजी बिरमुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. विकी9 आणि अष्टविनायक यानंतरचा सामना. हो, सुरेख पद्धतीने चेंडू तटवला. विकासने एक धाव पूर्ण करतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये कौशल्य पणाला लागत असतं. तुम्हाला मोठमोठे फटके वरतून मारण्यापेक्षा तुम्हाला हळूवार पद्धतीने जमिनीलगत फटके मारावे लागतात. हे कौशल्य आहे या मॅचचं. फहीम भाईंचा संघ आहे, क्षेत्ररक्षण करतोय कुर्ला बॉईज. तर KP9 किसनजी पाटील यांचा संघ KP9 भांडूप आपणास फलंदाजी करताना दिसतोय. युवा खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ आहे.
हो, सुरेख लाजवाब फटका पाहायला मिळतोय या ठिकाणी. तर निलेश बागुल चेंडूवर येतोय, एक धाव मिळेल. दुसरं षटक सॅम्युअल कोम्बिन घेऊन येतोय. ब्लू स्टार साठी सातत्याने चांगली कामगिरी करणारा खेळाडू सॅम्युअल. हो, पुन्हा एकदा एक कल्पक फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका मारला जातोय, एक धाव पूर्ण केली जाते. आणि हे कौशल्य पणाला लागतं शेखरजी. ज्यावेळेला आपण ओव्हरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला नजर शार्प ठेवावी लागते. क्षेत्ररक्षक असेल, गोलंदाज असेल, फलंदाज, तिघांचंही कसब लागत असतं आणि पंचांचं त्याहूनही जास्त लागत असतं. कारण छोट्याशा जागामध्ये फटाफट घडामोडी होत असतात, त्या घडामोडी टिपाव्या लागतात. धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते 8 धावांवर. आता मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत अतिशय चपळतेने दोघे खेळाडू विकास कांबळे, छकुला आणि लोके यांच्या माध्यमातून चोरट्या धावा घेण्यात यशस्वी ठरतायत हे दोन्ही खेळाडू. 9 धावा धाव फलकावर. हो, सुर्र एक फटका, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक होते आणि झेल तेवढं सोपं नव्हतं झेल घेणं. अधिक वेगाने येणारा चेंडू होता, झेल सुटला जातोय. शैलेश पाटील आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. दोघेही खेळाडू अतिशय कमी वयामध्ये चांगली कामगिरी करणारे दोघेही खेळाडू. धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा नियम देखील पाहायला मिळतो आपल्याला. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून 4 षटकांचा सामना जरी असेल, 4 गोलंदाज खेळवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी लॉटरी देखील आपण काढणार आहोत संध्याकाळी लकी ड्रॉच्या पद्धतीने. 100 रुपयाचं लॉटरीचं तिकीट आहे आणि गिफ्ट वाउचर्स देण्यात येणार आहेत बरेचसे. तर ज्याला कोणाला ते लॉटरी मध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली कुपन्स व्यासपीठावर बाबू यांच्याशी संपर्क साधायचा, घेऊन द्यायचे आहेत. तर बरीचशी गिफ्ट या ठिकाणी देण्यात येणार आहेत. अरुण गोलंदाजीसाठी 2 षटके संपतायत. अतिशय चांगली फलंदाजी म्हणावी लागेल, नेटाने फलंदाजी करतायत हे दोघेही फलंदाज. 11 धावा धावफलकावर झालेले आहेत. तर कित्येक क्रीडा रसिक घर बसल्या देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. ओ, सुरेख फटका, हे कॅल्क्युलेशन आहे. विकास या ठिकाणी फलंदाजीचं कौशल्य दिसून येत आहे. अतिशय रिव्हर्स स्वीप देखील मिडल केलेत शेखर सर सर्व फटके या दोघी फलंदाजांनी. हो, पुन्हा एकदा एक सुरेख फटका. या दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहेत. आणि एक वेगवेगळे फटके ज्या ठिकाणी गॅप आहे त्या ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहेत. लोके आणि छकुला. आता मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होतोय आणि कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. डायरेक्ट हिट जर झाला नसता तर बसवलं असतं, परंतु डायरेक्ट हिट झाला, बाद होतो. तर या स्पर्धेसाठी विश्वास कासेकरजी आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत.
हो, आता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. जो कुठेतरी संयमी खेळी करत होते दोन्ही खेळाडू. विकास चकोला बाद झाल्यानंतर कुठेतरी संयम लोके यांचा देखील ढळलेला दिसतोय. मोठ्या फटकेच्या क्रिकेटच्या पुस्तकातील फटका न मारता वेगळ्या फटका मारण्याच्या प्रयत्नात जरूर गेले होते. अरुण सुरेख आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. षटक क्रमांक तिसरं संपतं. हे षटक अतिशय सुंदर होतं. केवळ 3 धावा या षटकामध्ये आल्या आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन आल्या. या ठिकाणी विकी नाईन आणि अष्टविनायक कर्णधार व्यासपीठाशी बाबू यांची संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे आणि आपलं किट देखील घेऊन जायचं आहे. कारण आज मुंबईभरातून मुंबईच्या बाहेरून देखील अंडरआर्म क्रिकेटचे चाहते अंडरआर्म क्रिकेटचे खेळाडू आज या ठिकाणी उपस्थित होताना तुम्हाला पाहायला मिळतील. जॅक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. भूषण शिशुपाल आपलं देखील या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक असं स्वागत. लोके 14 धावा झालेले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजीसाठी आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी विकास मटकर अतिशय चपळाईने आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. श्रेय जाते विकासला, सागर मटकर. कारण दुसऱ्या धावेचा कॉल सागरने एवढ्याच फास्ट दिला होता, त्याचं रूपांतर दुसऱ्या धावेत झालं आणि थोडासा जरी उशीर झाला असं दुसरी धाव होऊ शकली नसती. धावसंख्या 2 ने वाढते. 16 धावांवर जाऊन पोहोचते धावसंख्या. 5 चेंडूंचा खेळ अजूनही या डावातील बाकी आहे. हो, सुरेख फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु फॉलोथ्रूमध्ये अडवला जातोय. एक धाव मिळेल त्या ठिकाणी. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. शेवटचं षटक सुरू असताना शैलेजी खेडेकर आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. मालाड परिसरातील नामवंत गोलंदाज. पुढे सरसावा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न सागरचा, परंतु शरीराचा वेध घेतो चेंडू. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव जरूर घेतली जाते. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. आणि आता मात्र लोके समोरच्या दिशेने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद होत आहेत. फलंदाज मैदानात फलंदाजी करण्यासाठी सुरुवात मात्र चकुला अर्थातच विकास आणि लोके यांच्याकडून अतिशय सुंदर झाली होती, परंतु तदनंतर विकेट्स पडल्या गेल्या. चांगलं षटक टाकलं गेलं. 18 धावा धाव फलकावर आहेत. उर्वरित 2 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारली जाते पाहायचं आहे. संजय
सुरेख फटका मारला जातो या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, आणि तो करत असताना बाद होतोय त्या ठिकाणी खेळाडू. 19 धावा. तर शिवाजी येत आहेत नवीन फलंदाजी करण्यासाठी. पार्ले बॉईज या ठिकाणी यांच्या माध्यमातून आयोजित स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मान या खेळाडूला मिळाला होता. तर अष्टविनायक आणि विकी नाईन दोन्ही संघाचे संघनायक त्वरित या ठिकाणी यायचे. सुरेख फटका मारला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न उपयुक्त कामगिरी पाहायला मिळते शिवाजी यांच्या माध्यमातून. 2 धावा. 21 धावा झाल्यात. 22 धावांची आवश्यकता. तर प्रथम फलंदाजी करत असताना KP9 भांडूप संघाने 21 धावा केल्या आहेत. विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. आणि आता शेवटचा कॉल देण्यात येतो दोन्ही टीमला. अष्टविनायक आणि विकी नाईन आपल्या संघाचा प्रतिनिधी अथवा कर्णधार त्वरित या ठिकाणी पाठवून द्यायचा, अन्यथा आपण पेनल्टीला पात्र असाल. कारण स्पर्धा ओहरमची असो की अंडरमची, भटवाडीमध्ये टाइमवर स्पर्धा सुरू होतात. ओहरमची स्पर्धा 7:29 UK टायगर चॅम्पियनशिप यावर्षी सुरू झाली आणि आज देखील अंडरमच्या स्पर्धा प्रामुख्याने उशिरा सुरू होतात, परंतु आज आपण 9:59 स्पर्धा सुरू केलेली आहे. आणि ही खासियत आहे भटवाडीची. तर सलामीची जोडी मैदानात दाखल होते. विजयासाठी धावांचं लक्ष आहे 22 आणि 22 धावांचं लक्ष असताना दोन जबरदस्त फॉर्मात असणारे फलंदाज. एका बाजूला निलेश बागुल, ज्याला मागील रविवारीच सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता मागील स्पर्धेमध्ये, पुष्कर नाईन आयोजित स्पर्धेमध्ये श्री गणेश पार्क साईड संघासाठी खेळत असताना. आणि त्याचबरोबर आमदार चषक, आमदार राम कदम साहेबांच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती माणिकलाल या ठिकाणी, 12 चेंडूमध्ये 11 चौकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे आणि सध्या चांगला फॉर्मात आहे. आणि त्याच्या बरोबरीने जो फलंदाजीला आलाय प्रज्ञेश शिंदे पदी, हा देखील मात्र मुंबईतील एक मातब्बर फलंदाज म्हणून कित्येक वर्ष रेम्बो वडाळा या संघासाठी जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. असेच हे दोन नामवंत फलंदाज फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहेत. तर पुष्कर नाईनच्या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू वृत्ती असणारा मुंबईमधील खेळाडू म्हणून देखील ज्या खेळाडूची निवड झाली, अर्थातच प्रज्ञेश शिंदे पदी RM रेम्बो वडाळा सहकार नगरचा खेळाडू नॉन स्ट्रायकिंगला तुम्हाला पाहायला मिळतोय. सगळ्यांचा आदर्श खेळाडू म्हणून देखील पदी ओळखला जातो आणि म्हणूनच त्याचा एक वेगळा लौकिक आहे. आपल्या RM रेम्बो वडाळा परिसरातील खेळाडूंना घेऊन त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेणारा खेळाडू आहे. नक्कीच अष्टविनायक यांच्या माध्यमातून नवाकाळ चषक देखील गाजवली होती. जिंकून देण्यामध्ये त्याचा देखील मोलाचा वाटा होता बाबू यांच्या बरोबरीने. तर आज मात्र त्याच्याच संघातील खेळाडू त्याच्या प्रतिस्पर्धी असणार आहे, कारण सागर मटकर गोलंदाजीसाठी येतोय. आणखी एक वडाळा परिसरातील खेळाडू गोलंदाजी मार्कवर. सागर मटकर गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी निलेश बागुल, मॅन फ्रॉम विक्रोळी पार्क साईड. पहिल्या चेंडूवर सुरेख फटका टोलावला जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर येतोय प्रज्ञेश शिंदे पदी.
सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या वर्षीचा चेंडूवर येतात तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावांवर. पुन्हा एकदा सागर मटकार निलेश बागुलसाठी. आणि बचावला जातोय. 4 धावा. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सागर मटकरचं अतिशय सुरेख षटक होतं. 4 धावा धावफलकावर. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. अष्टविनायक आपण त्वरित या ठिकाणी यायचे. अष्टविनायक आपला प्रतिनिधी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे त्वरित. अष्टविनायक शैलेंद्र गोलंदाजीसाठी येतोय. फलंदाजीसाठी पदी. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. KP9 भांडूप वर्सेस कुर्ला बॉईज कुर्ला. व्हाईट बॉल स्वैर मारा. सुरेख धाव घेतली जाते. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतात पदी. पॅशन परसिस्टन्स आणि सचिन राणे यांच्या माध्यमातून आयोजित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. सरसवत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. आणि ज्या खेळाडूने चेंडू अडवला या वर्षीचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा मान याच खेळाडूला मिळालाय. प्रशांत सरडे मालाड. आणि त्याचा आज सन्मान देखील या ठिकाणी त्यांचा केला जाणार आहे. महेश गोन्साल्विस असतील, प्रशांत सरडे असतील. उमेश येतात फलंदाजीसाठी. नवीन फलंदाज पदी बाद होतोय. मुख्यच्या श्रेणी पदी मात्र या ठिकाणी बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 7 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. शैलेंद्र. हो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येतोय. शैलेंद्रच्या बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येऊ शकत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. 22 धावांचं आव्हान ते मात्र आता थोडंसं मोठं वाटू लागलंय. परंतु मैदानात निलेश बागुल आहे. सुरेख फटका आता मात्र मारला जातोय फाईन लेगच्या दिशेने. एक धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. हो, सुरेख फटका. परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील. महेश गोन्साल्विस नावाची भिंत त्या ठिकाणी उभी होती.
महेश असेल, प्रशांत असेल, हे दोन खेळाडू ओमकार मालाडचे अप्रतिम क्षेत्ररक्षणासाठी देखील ओळखले जातात. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 षटकं संपतायत. 22 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता अजूनही आहे विजयासाठी कुर्ला बॉईज कुर्लासाठी. 12 चेंडू आणि 13 धावांचं आव्हान कुर्ला बॉईज कुर्ला संघासाठी असणार आहे. म्हणजे अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने समसमान सामना असणार आहे. काही होऊ शकतं क्रिकेटच्या या खेळामध्ये. तुमच्या आमच्या आवडता खेळ आहे, तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळ आहे, क्रिकेटचा खेळ आहे, ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलेला आहे. आणि या क्रिकेटच्या खेळाच्या भरपूर छटा आहेत. त्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, कवटी बॉलचं क्रिकेट असेल, लेदर बॉलचं क्रिकेट असेल, टेनिस बॉलचं क्रिकेट असेल, रबर बॉलचं क्रिकेट असेल, अशा बऱ्याचशा छटा या क्रिकेटच्या खेळाच्या तुम्हाला पाहायला मिळतील. पैकी हे अंडरआर्म क्रिकेट आपण पाहतोय, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आपण पाहतोय. घाई करायची थोडीशी. सामन्याला सुरुवात करायची. बराचसा विलंब होतोय. पंच ताकीद द्या दोन्ही संघांना, कारण आज तब्बल 14 मॅचेस खेळवायच्यात. अतिशय टायमात स्पर्धा सुरू झाली आहे, टायमात संपवायची देखील. अष्टविनायक, मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय, आपण प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा. अष्टविनायक, प्रशांत सरडे ते गोलंदाजी मार्कवर. पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय. महेश गोन्साल्विस चेंडूवर. एक धाव मिळेल. समीकरण बदलतंय. समीकरण जाऊन पोहोचते 10 धावांवर. 10 धावांवर संघाची धावसंख्या जाताना पाहायला मिळते. अजूनही 12 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत 11, धावा करायच्या आहेत ते 12. प्रशांत सरडे गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीसाठी निलेश बागुल. कुर्ला वर्सेस भांडूप अशी लढत पाहायला मिळते बॉक्स क्रिकेट लीगच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील हा पहिला सामना. सुरेख फटका मारला जातोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय निलेश बागुलकडून. एक धाव मिळेल. अकरा धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. 10 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अटीतटीचा सामना. कुर्ला की भांडूप, भांडूप की कुर्ला, कुर्ला बॉईज की KP9, KP9 की कुर्ला बॉईज BCL चा हा सामना कोण जिंकणार? आजच्या दिवसातील पहिला सामना. हो, हवे तर चेंडू काही काय जरूर गेला होता. एक धाव पूर्ण केली जाते. सागर चेंडूवर जातोय अतिशय चपळाईने. झुकून देत आहेत प्रत्येक खेळाडू आपल्याला, कारण आपल्याला चमकायचं आहे, आपल्याला ही स्पर्धा खेळायची आहे. पुढल्या वर्षीसाठी देखील आपलं नाव आज फिक्स करायचं आहे. परंतु ज्या ज्या खेळाडूंनी ही स्पर्धा सोडून गेलेले आहेत त्यांना पुढच्या वर्षीसाठी बॅन करण्यात आले आहे. सचिन, बरोबर आहे ना? काल जे खेळाडू किंवा आज देखील खेळाडू अर्धवट ही स्पर्धा खेळताना सोडून जातील त्यांना पुढच्या वर्षीचा ही स्पर्धा खेळता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. कारण काही मोजक्याच खेळाडूंचं सिलेक्शन या स्पर्धेसाठी केलं गेलेलं आहे. ओ, सुरेख अप्रतिम चेंडू या ठिकाणी प्रशांत सरडेचा पाहायला मिळतोय.
12 धाव फलकावर आहेत. महत्वपूर्ण असा निलेश बागुलचा विकेट या ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय. हो, पुढचा चेंडू अतिशय सुंदर. तर प्रशांत सरडे या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करतोय. चेंडू वळवताना मॅटवर चेंडू गरकन वळवताना दिसतोय आणि दरम्यानच्या काळात एक धाव मिळते. धावसंख्या 13 जाऊन पोहोचते. महत्वपूर्ण असं षटक आहे प्रशांत सरडेचं. टॉस कुणी जिंकलाय? जी कंपल्सरी चेस करायला लागतील. आणि एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. 6 चेंडू आणि 8 धावांवर सामना येऊन ठेवलाय. अड्डीतडीची लढत पाहायला मिळते. झुंज पाहायला मिळते या ठिकाणी भांडूप आणि कुर्ला या दोन उपनगरांमध्ये. आजच्या दिवसातील पहिला सामना आहे. रंगताना सामना पाहायला मिळतोय. दिनेश येतोय शेवटचं षटक घेऊन. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. फलंदाज सचिन आणि उमेश ही जोडी मैदानात आहे. फैम 11 तसेच कुर्ला बॉईज कुर्ला फैम यांच्या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 8 धावा करायच्यात. पाहूया प्रशांत सरडेने अतिशय सुंदर षटक टाकलं. तिन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. शेवटचं षटक. पुढे सरसवत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाते. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. आणखी थोडासा गॅपमध्ये जर ढकलला असता तर 2 धावा जरूर पूर्ण झाल्या असत्या, परंतु खेळाडूच्या हातामध्ये गेला. समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आता या सामनाचं निकाल मिक्स फिल्डिंग एक्स्ट्रा रन याच्यावर अवलंबून आहे. जर मिक्स फिल्डिंग नाही झाली, एक्स्ट्रा रन नाही गेला तर सामना जिंकला जाऊ शकतो. परंतु पाहूया, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या पुढील क्षणामध्ये काय होईल या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण कधीच भविष्यवाणी करू शकत नाही किंवा क्रिकेटची भविष्यवाणी अजूनपर्यंत कोणी करूही शकलं नाही. दिनेश गोलंदाजी मार्कवर फलंदाजीसाठी सज्ज होत आहे ते सचिन. पुढे सरसवत चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आणि महत्वाचा फॅक्टर तोच ठरतोय सामन्यामध्ये. पुन्हा एकदा प्रवेश करतोय कुर्ला बॉईज आणि आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावांवर. 5 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. कुर्ला भांडूप भांडूप कुर्ला KP9 कुर्ला बॉईज KP9 बॉक्स क्रिकेट लीग सचिन राणे आणि पॅशन पर्सिस्टन्स आयोजित असणारी बॉक्स क्रिकेट लीग 2016. हो, सुरेख फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण आणि कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, परंतु सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या 18 जाऊन पोहोचते. अट्टीतटीची लढत पाहायला मिळते. पहिला सामना आज चुरशीचा होताना पाहायला मिळतोय. काल देखील असे सुंदर सामने पाहायला मिळाले आणि आज देखील सामन्यातील 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अटीतटीची लढत पाहायला मिळते दिनेश सचिनसाठी. पुढे सरसावट चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय आणि चेंडू अडवला जातोय. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. ही झुंज पाहायला मिळते बॉक्स क्रिकेटची. ही झुंज पाहायला मिळते बॉक्स क्रिकेट लीगची. झुंज पाहायला मिळते पॅशन पर्सिस्टन्स आणि सचिन राणे यांच्या माध्यमातून आयोजित क्रिकेटची. मुंबईतील गली क्रिकेट काय असतं त्याची झुंज पाहायला मिळते. इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत मुंबईचं हे गली क्रिकेट आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि फुल टॉस यालाच क्रिकेट म्हटलं जातं. कधी कधी चांगल्या बॉलवर तुम्ही फटके मारता आणि कधी कधी फुल टॉसवर तुम्ही बाद होता.
तर याला क्रिकेट म्हणतात, याला क्रिकेट म्हणतात आणि याला क्रिकेट म्हणतात. कधी काय होईल या खेळामध्ये याचा नेम नाही. पहा, 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता होती आणि लगेचच सामन्याचं पारडं बदललं. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. पाहूया सॅम्युअल कोम्बिन फलंदाजीसाठी येत आहेत. दिनेश, कधी पारडं कुर्ल्याच्या बाजूने, कधी पारडं भांडूपच्या बाजूने, कधी भांडूप कधी कुर्ला, कधी कुर्ला कधी भांडूप, असं करत करत हा सामना मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा सामना आहे. कोण जिंकणार अजूनही आपण सांगू शकत नाही, कारण एक चेंडूत एक धाव न होणं म्हणजे क्रिकेट आणि एक चेंडू 4 धावा होणं म्हणजे क्रिकेट. फुलटॉस बॉलवर बाद होणं म्हणजे क्रिकेट आणि चांगल्या गुडलेन स्पॉटवरच्या चेंडूवर चौकार जाणं म्हणजे क्रिकेट. अशा क्रिकेटच्या कित्येक रंग आहेत, क्रिकेट छटा आहेत, आपण नेहमी पाहिलेल्या आहेत आणि तुमच्या आमच्या हृदयावर अधिराज्य केलं या खेळाने. घाई करायची आहे. तुमच्या आमच्या हृदयावर अधिराज्य केलं या खेळाने. अक्षरशः लहानपणापासून आपण लहान असतो त्याच वेळेला एक छोटीशी प्लॅस्टिकची बॅट आपल्या हातात येते, तेव्हा त्याच्या प्लॅस्टिकचा बॉल त्याने क्रिकेटला सुरुवात होते. नंतर सुरुवातीला गल्लीमध्ये, तदनंतर विभागामध्ये, तदनंतर आपल्या प्रभागामध्ये आणि तदनंतर संपूर्ण मुंबईभर असा या सर्व खेळाडूंचा प्रवास होऊन आज इथपर्यंत हे खेळाडू आलेले आहेत. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सॅम्युअल बॉक्स क्रिकेट लीगचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. अंतिम क्षण. ओ सुरेख फटका, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या ठिकाणी. प्रशांत सरडेला या वर्षीचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देण्यात येणार आहे आणि तो का देण्यात येणार आहे ते या ठिकाणी दाखवून देतोय प्रशांत सरडे. कारण प्रशांत आणि महेश नावाच्या 2 भिंती यांच्या संघात आहेत आणि आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामना जर टाय झाला तर ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो संघ सामना जिंकणार आहे. नाणेफेकीचा कौल KP9 भांडूप संघाने जिंकलाय. तर आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू, 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. उलटॉसपचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि सामना टाय झालाय आणि सामना टॉसच्या आधारावर KP9 भांडूप जिंकतो.